500च्या पण घरात जाऊ शकला असता सगळ्या उत्तरेतल्या राज्यांचा. आणि म्हणून याला विरोधकांनी आक्षेप घेतलाय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. दोन मुद्दे. विरोधक म्हणतात महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, तुम्ही ते बिल 2023 मध्येच पारित केलेलं आहे. त्याचे खूप सारे स्क्रीनशॉट फिरतायत की पंतप्रधानांनी सुद्धा त्यावेळेला ट्विट केलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं त्यावेळेचं ट्विट आहे. पंतप्रधान दुसऱ्या दिवशी 2023 मध्ये अहमदाबादमध्ये गेले, मग महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यामुळं तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं, एक रॅली सुद्धा निघाली छोटी. हे सगळं आहे. मग त्यावेळेला पारित झालं ते काय होतं? ते महिला आरक्षण विधेयकच होतं ना. आता मुद्दा असा आहे, जर त्याच्यामध्ये 2021चा सेन्सस पकडण्यात आलेला होता तर तो 2011चा अचानक का करण्यात आला? तिसरा मुद्दा असा आहे की जर अनुपात सेम राहणार आहे असं तुम्ही म्हणताय, प्रपोर्शन सेम राहणार आहे, टक्केवारी सेम राहील, पण जागाही त्याच प्रमाणात तशाच वाढतील आणि जागांची किती जागा कुठल्या राज्यामध्ये वाढणार त्याचा विधेयकामध्ये उल्लेख का केला नाहीये? त्याच्यामुळे याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे का? तर विरोधक म्हणतात की हो, याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे. सत्ताधारी काय म्हणतात? सत्ताधारी म्हणतात की याच्यामध्ये साऊथ वर्सेस नॉर्थ असा काही डिवाइड होणार नव्हता, आम्ही सगळीकडच्या जागा समान वाढवणार होतो, पण विधेयकामध्ये कुठेही लेखी आश्वासन दिलं गेलेलं नव्हतं किंवा लेखी अशा पद्धतीचं काही केलं गेलेलं नव्हतं. याच्यामध्ये झालं काय असतं? ही दोन व्हर्जन्स आहेत. आता याच्यामुळे झालं काय असतं? जर सत्ताधारी म्हणतायत तशा पद्धतीनं जर झालं असतं तर उत्तरेमधल्या खासदारांचं प्रमाण 850 पैकी मोठ्या प्रमाणावरून त्यांचं प्रमाण राहिलं असतं आणि दक्षिणेमध्ये जी 5 राज्य आहेत त्यांचं प्रमाण अत्यल्प राहिलं असतं. एखादं महत्वाचा कायदा आणायचा असेल तर देशासाठी तो कायदा आणताना दक्षिणेतल्या राज्यांना जर त्यावर आक्षेप असेल तर त्याला काही किंमतच उरणार नव्हती त्यांच्या मतांना, त्यामुळं त्याला काही अर्थ उरला नसता. तिसरं काय आहे? समान अधिकार, समान हक्क आणि समान जबाबदारी हे देशाचं सूत्र आहे. त्या सूत्राला धक्का लागला असता. सत्ताधारी म्हणतायत एक रूम आहे, परिस्थिती कशी आहे बघा, एक रूम आहे, बंद आहे, त्याला एक खिडकी आहे. सत्ताधारी म्हणतायत की बाहेर पाऊस पडतोय, विरोधक म्हणतायत की बाहेर ऊन पडतंय. पत्रकार म्हणून आमची आणि नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे की खिडकी उघडून बघा, बाहेर पाऊस आहे का ऊन आहे. मला असं वाटतंय ही एवढी गोष्ट जरी आपण करू शकलो, सत्य पडताळून बघू शकलो, त्याची टेस्ट करू शकलो, तरी नागरिक म्हणून आपण पास होऊ. एक वसीम बरेलवीचा शेर आहे कि झूठ के आगे पीछे दरिया चलते हैं, झूठ के आगे पीछे दरिया चलते हैं, सच बोला तो प्यासा मारा जाएगा. मला असं वाटतंय की हे कितीही असलं तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूला जी इन्फॉर्मेशन येते ती तपासून बघा आणि त्यातलं सत्य जे आहे ते ठळकपणे बोल्डमध्ये, इटॅलिकमध्ये अधोरेखित करा आणि ते मान्य करा.